तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त फ्लोरिंग म्हणजेच जबरदस्त फुलधारणा होण्यासाठी आपण कोणकोणत्या टॉनिकचा आपण वापर करू शकतो, त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये कोणकोणती आपण 100% वॉटर सोल्युबल जी खतं आहेत ती कोणकोणती खतं आपण वापर करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, त्या टॉनिकचा वापर स्प्रेसाठी करत असताना त्याचं प्रमाण काय असावं, त्याचबरोबर मित्रांनो त्या खतांचं प्रमाण काय असावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, एकंदर आपण सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये टॉनिक वापर करत असताना खरोखर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या सोयाबीन पिकाला टॉनिकची किंवा ग्रोथ प्रमोटरची गरज आहे का हे देखील व्यवस्थितपणे लक्षात घेऊनच तुम्हाला टॉनिकचा वापर देखील करणं गरजेचं आहे। त्यामध्ये मित्रांनो, जर तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ व्यवस्थितपणे होत नसेल, त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकामध्ये फुटवेयांची जी संख्या आहे ती कमी असेल, त्याचबरोबर कुठल्या तरी डिफिशियन्सी असेल, त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिशनची डिफिशियन्सी असेल किंवा इतर काही घटकांची डिफिशियन्सी असेल, त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ते झाड जर कमजोर वगैरे वाटत असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये हलकासा पिवळेपणा वगैरे जर असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टॉनिकचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट्स किंवा फायदे देखील आपल्याला बघायला मिळत असतात। त्यासोबतच मित्रांनो, ज्यावेळेस आपण NPK खतामध्ये त्याच्यामध्ये जी ग्रेड आहे ती 100% वॉटर सोल्युबल असलेली, त्याच्यामध्ये 05234 असेल किंवा मित्रांनो 06020 यासारखी जी विद्रव्य खतं आहेत, या विद्रव्य खतांचा देखील आपण वापर हा स्प्रेच्या माध्यमातून सोयाबीन पिकामध्ये करू शकतो। सोयाबीन पिकामध्ये मित्रांनो ही जी 100% वॉटर सोल्युबल जी खतं आहेत या खतांचा वापर केल्यामुळे मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा ही होत असते। कारण की मित्रांनो या विद्रव्य खतामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमची मात्रा असल्यामुळे फ्लोरिंगसाठी जबरदस्त फायदेशीर ही खतं मानली जात असतात। कारण की मित्रांनो फूल निघण्याच्या अवस्थेत किंवा फूल निघताना 05234 म्हणजेच पोटॅशियम असेल, त्याचबरोबर फॉस्फरस देखील याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असतं, यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट हा आपल्याला बघायला मिळत असतो। एकंदर मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये जर खरोखरच टॉनिकचा वापर करण्याची वेळ जर आली असेल तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्ही सिजिंटा कंपनीचं जे इसाबियन नावाने जे टॉनिक वगैरे येतं त्या टॉनिकचा देखील तुम्ही वापर करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही फॅन्टॅक प्लस नावाने जे टॉनिक येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात। शिवाय मित्रांनो टाटा बहार याचा देखील तुम्ही वापर करू शकतात। एकंदर मित्रांनो ही जी 3 टॉनिक आहेत या 3 टॉनिकपैकी कुठल्याही एका टॉनिकचा वापर तुम्ही एकदा स्प्रेसाठी वापर करू शकतात। एकंदर मित्रांनो याच्यामध्ये सिजिंटा कंपनीचं इसॉबियन हे टॉनिक वापर करत असताना प्रति एकरासाठी प्रति 200 लिटर पाण्यासाठी 300 ml पर्यंत तुम्ही इसाबियनचा वापर करू शकतात। त्याचबरोबर फॅन्टॅक प्लस जर टॉनिक तुम्हाला इसाबियन व्यतिरिक्त जर तुम्हाला फॅन्टॅक प्लस हे जर टॉनिक जर वापर करायचा असेल तर हे 100 ml प्रति 200 लिटर पाण्यासाठी तुम्ही वापर करू शकतात। त्यासोबतच मित्रांनो जर तुम्हाला टाटा बहारचा जर वापर करायचा असेल तर टाटा बहारचा टॉनिकचा वापर करत असताना प्रति 200 लिटर पाण्यासाठी 250 ml पर्यंत तुम्ही सोयाबीन पिकामध्ये फवारणीसाठी हे टॉनिकचं प्रमाण वापर करू शकतात। एकंदर मित्रांनो ही जी 3 टॉनिक सांगितले आहेत या 3 टॉनिकपैकी कुठल्याही एकाच टॉनिकचा वापर एकदा तुम्हाला स्प्रेसाठी करणं गरजेचं आहे। जर पिकामध्ये आवश्यकता असेल, कमी वाढ, फुटवा कमी, त्याचबरोबर कमजोर झाड, पिवळेपणा जर असेल तर अशा परिस्थितीमध्येच तुम्ही सोयाबीन पिकामध्ये तुम्हाला टॉनिकचा वापर करायचा आहे, अन्यथा काही गरज अशी भासत नाही। कारण की मित्रांनो तुमचा सोयाबीन हिरवागार असेल, त्याचबरोबर वाढ वगैरे चांगल्या प्रकारे जर झाली असेल तर याच्यामध्ये तुम्ही ही टॉनिक नाही जरी वापरली तरी देखील चालणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो या टॉनिकचा जर एकंदर अभ्यास केला तर ही ॲमिनो ॲसिड बेस असलेली टॉनिक आहेत। त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर याच्यामध्ये स्प्रे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, जर टॉनिकची आवश्यकता असेल पिकामध्ये तर टॉनिक घ्या। त्याचबरोबर याच्यामध्ये विद्राव्य खतामध्ये याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही 05234 याचा वापर करू शकतात जे किंवा 06020 या विद्राव्य खताचा देखील वापर करू शकतात। एकंदर मित्रांनो 06020 म्हणजे NPK 06020 चा वापर करण्यापेक्षा तुम्ही 05234 चाच वापर करा।
चांगल्या प्रकारे फुलधारणेसाठी किंवा फुल निघण्यासाठी 05234 चांगल्या प्रकारे काम हे करणार आहे। याच्या जोडीला 05234च्या जोडीला तुम्ही 20% असलेलं जे बोरॉन आहे जे आपण स्प्रेसाठी वापर करतो त्याचा देखील तुम्हाला प्रति 200 लिटर पाण्यासाठी तुम्ही 200 ग्रॅमपर्यंत तुम्ही वापर करू शकतात। याच्यामध्ये मित्रांनो हे जे टॉनिक झालं किंवा हे विद्राव्य खत वगैरे झालं तर हे तुम्ही जर स्प्रे करत आहात तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं कीटकनाशक देखील घेणं गरजेचं आहे। चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा कॉम्बिनेशनच्या स्वरूपामध्ये बघायला मिळणार आहे। एकंदर मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक व्यवस्थितपणे कोणतं कॉम्बिनेशन घ्यावं हे जर कळत नसेल तर याकरिता आपला एक स्पेशल एक व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो देखील तुम्ही बघू शकतात। एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे जर असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये 100% विचारू शकतात। मी 100% तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन।